अनाउन्समेंट शेवटी घेऊ गुरुजी. ओके, ठीक आहे, मग सुरू करू का? करा गुरुजी. यस प्रभुजी. हो. ओमज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुम् उन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवां च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथावितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखावितां च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे. आपण खूप दिवसानंतर म्हणजे भेटतोय असं. गेल्या गुरुवारी थोडंसं मी सुद्धा बिझी होतो. म्हणजे गेल्या गुरुवारी मी काय सेवा निमित्त वृंदावनला गेलो होतो आणि माझ्यासोबत काही विद्यार्थी, दोन चार पाच सहा विद्यार्थी होते आणि ते विद्यार्थी बघताना मग मी गोवर्धन परिक्रमा करून आणलं होतं. मी पण केलं होतं. थोडं थकलं खूपच, त्यामुळे मी जॉईन करू शकलो नव्हतं. गेल्या गुरुवारी सर्व लोकांनी म्हणजे श्रद्धा से प्रेम तक जे विषय होता त्यावर थोडं अनुमोदन केलं असतील म्हणा. तर आता एक नवीन चॅप्टर सुरू केलेलं आहे आपण. प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे चॅप्टर किंवा विषयावर आपण चर्चा करतोय. तर आजचा जे विषय आहे बरं का, ऍक्च्युली ती मधलाच विषय घेतला, पण काय ते कुठला पण सुरुवात केली सेमच आहे. जीवेदया नामेरूची वैष्णव सेवा, सिक्वेन्स आहे तसं. पण मी मधुर गौरपण म्हणलं होतं की नामेरुचीवर मी बोलू शकतो, कारण जीवावर दया काही करत नाही मी जास्त काही. तर नामेरुची, नावात रुची थोडंफार आहे भगवंताच्या नावामध्ये, त्यावर काही. कारण आपण आचार्य प्रभू शिकाय सभार म्हणे, थोडं आपण जीवन उतरून घेतल्याशिवाय आपण सांगायला नाही पाहिजे, त्याशिवाय इफेक्ट होत नाही. त्यामुळे नामेरुची थोडंफार आहे, त्यामुळे त्यावर सांगण्याचा मी प्रयत्न करेन म्हणा. तर जसं की आपण हरिनाम घेतोय आणि हरिनामामध्ये कशा प्रकारे आपली आसक्ती रुची वाढत आहे किंवा वाढवायला पाहिजे याविषयी थोडं आपण चर्चा करूया. इथे खूप महत्वाचं पण आहे. शिल प्रभुपाद म्हणतात की आपल्या भक्तीमध्ये 99% प्रगती हरिनामाने होतो, जपानी होतो बरं का, आणि 1% सेवेने. आणि सेवा तेवढं महत्वपूर्ण पण आहे आणि जप पण तेवढं महत्वपूर्ण आहे बरं का. ज्याप्रमाणे जर आपण खूप सेवा करत आहोत, मंदिरामध्ये खूप सेवा काही काही पाहतो, नवीन आलेले मुलं खूप सेवा करतात, खूप सेवा करतात, पण सेवा करून करून जप नाही केल्यामुळे ते सेवाचं रूपांतर कामामध्ये, एवढं काम मी कशाला करू, मी नाही करणार, याला करायला लावा त्याला करायला लावा, त्याप्रमाणे जप न केल्यावर. आणि काही व्यक्ती काय बघत असेल कंटिन्यू जपच करतोय पण सेवा करत नसेल, तर मग ते सेवामध्ये पण जास्त काळ, जपामध्ये सुद्धा जास्त काळ रुची येत नाही. सेवा आणि जप दोन्ही. तुम्हाला माहित असेल की हरे कृष्ण मंत्राचा काय अर्थ होतो. शिल प्रभुपाद म्हणतात, हे राधाराणी, हे श्यामसुंदर, मला तुमच्या सेवेत नियुक्त करा. हे हरे कृष्ण मंत्राचा सर्वसाधारण अर्थ आहे. खूप मोठे अर्थ आहेत म्हणा, पण प्रभुपाद म्हणतात की राधाराणी, श्यामसुंदर, मला तुम्ही सेवेत नियुक्त करा. कंटिन्यू मागतोय सेवा, सेवा द्या भगवंत, सेवा द्या भगवंत, सेवा द्या भगवंत. मग भगवंत सेवा दिल्यावर मग ते सेवा करायला रुची येतो. कशाप्रमाणे या ठिकाणी मला वाटतं जवळपास दीक्षित भक्त संख्या जास्त आहे. तसं माहिती 10 12 15 जे दीक्षित भक्त असतील. आपण दीक्षा घेताना गुरु महाराज समोर एक वचन घेतलं होतं की गुरु महाराज मी रोज 16 माळा जप करेन. आणि प्रभुपाद म्हणायचे की ऍक्च्युली आपल्या परंपरामध्ये किंवा आपल्या गौडीय परंपरामध्ये तुम्ही ऐकून असाल की नाही, भक्ती सिद्धांत ठाकूर महाराज रोज 192 माळा करायचे. आणि नंतर भक्ती सिद्धांत महाराज त्यांच्या शिष्य लोकांना म्हणायचे की रोज 64 माळा करा, 64 राऊंड. आणि गौडीय मठामध्ये, गौडीय परंपरामध्ये, आपण सुद्धा गौडीय आहोत म्हणा, तर आपल्या परंपरेमध्ये दीक्षा झाल्यावर असा एक नियम होता की प्रत्येक दीक्षित भक्तांनी 64 राऊंड जप करायचे, 64 माळा जप करायला पाहिजे. हे आपल्या परंपरामध्ये असं नियम आहे. आणि भक्ती सिद्धांत ठाकूर महाराज म्हणायचे की जो व्यक्ती 64 माळा करत नाही त्या व्यक्तीचं तोंड सुद्धा पाहिलं नाही पाहिजे. तर असे काही कन्सेप्ट आहेत बरं का.
तर आपल्या परंपरेमध्ये सुद्धा 64 राऊंडचा खूप चाल होता. प्रभुपाद सुद्धा तेवढं माळा करायचे आणि शिष्यांना पण म्हणे 64 राऊंड माळा, 64 माळा करा. पण ते 64 करायला जवळपास मला वाटतं 8 घंटे लागतात. बेचोकाट, नाही का? आणि 8 घंटे करणं म्हणजे थोडंसं बाकीची गोष्टी पण करणं असतं. 8 घंटे थोडं लोड होतं. मग बघतो म्हणले प्रभुपाद काय आम्हाला म्हणजे 64 माळा करणं थोडं कठीण जातं. काय मग त्यामध्ये तडजोड किंवा काही कॉम्प्रोमाइज काहीतरी डिस्काउंट काहीतरी आहे का मार्ग, जेणेकरून आम्ही चांगला प्रचार सुद्धा करू, आम्ही चांगलं भक्ती पण करू. तर शुद्ध भक्तांकडे खूप फॅसिलिटी असतात किंवा त्यांच्या शब्दामध्ये पॉवर पण असते. तर प्रभुपाद बोलले होते की 32 माळा करा कमीत कमी. पण 32 माळा पण करत होते भक्त लोक, पण त्याला 4 घंटे लागतात 32 माळाला सुद्धा. तरी प्रचाराला वेळ कमी पडत होता, सेवेला वेळ कमी पडत होता, बाकीच्या गोष्टी वेळ कमी पडत. प्रभुपाद आणि काय तेवढं डिस्काउंट मिळेल का की जेणेकरून प्रचार वाढत आहे, प्रचाराला वेळ देता पण येईल. तर प्रभुपादांनी एक शेवटचं वाक्य वापरलं होतं की चांटिंग 16 गुड राऊंड, 16 चांगली माळा. हे नेहमी लक्षात ठेवा बरं का, दीक्षित भक्त आणि दीक्षा घेणाऱ्या भक्तांनी पण चांटिंग 16 गुड राऊंड म्हटलं. गुड राऊंड म्हणजे चांगली माळा. चांगली माळा मग ते जर काय झालं बरोबर, हळूहळू काय झालं त्या 16 माळा तर आपण करतोय, पण पुढे शब्द सोडून दिला आपण गुड राऊंड. गुड राऊंड कशाला म्हणायचं? तुम्हाला सांगतो, गुड राऊंड म्हणजे तुमची 16 माळा जप झाल्यावर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे, माझा माळा चांगलं झाला म्हणून. समजते ना तुम्हाला? की 16 माळा झाल्यावर तुम्हाला वाटायला पाहिजे मग माझं जप आज चांगलं झालं म्हणून. त्याला त्याला गुड राऊंड म्हणतात. किंवा तुम्ही म्हणजे एक तुम्ही 16 माळा झाल्यावर तुमच्या जपाच्या स्कोअरला तुम्हीच मार्क द्या. 10 पैकी मी किती मार्क देऊ शकतो, नाही का? समजते ना? स्वतःला समजते बरं का. आज मी 16 माळा जप केलं. आज माझ्या 16 माळा जपाला मी जवळपास 8 मार्क देऊ शकतो, मी माझ्या या आजच्या माळेला. कारण मी 16 माळा केले बसून एका ठिकाणी, आणि ब्रह्ममुहूर्तात पण केलं. आणि ठीक ठीक झालं जप, म्हणजे असं एवढं पण खराब नाही झाला आणि एवढं खूप छान पण नाही झाला, पण ठीक ठीक झाला. म्हणजे मी माझ्या 10 पैकी 8 मार्क मी म्हणजे माझ्या हिशोबाने बरं का तेवढं देण्याची योग्यता नाही, पण थोडं सॅटिस्फॅक्शन वाटलं की थोडं चांगला माळा झाला म्हणून. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या 16 राऊंडला मार्क देऊ शकता किंवा मी एवढं मला खरंच चांटिंग चांगलं झाले. तर या ठिकाणी काही डिवोटी पण आहेत जे की रोज चांटिंग करताना ते डिवोटी काय करतात, स्टॉप वॉच लावून जप करतात. आणि असं रेग्युलर चांटिंग करण्यामध्ये स्टॉप वॉच लावण्यामध्ये सुद्धा खूप तुम्ही अनुभव केला असेल की खूप फरक पडतो. कशामध्ये फरक पडतो? कॉन्सन्ट्रेशन मध्ये. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुम्ही अनुभव केला की नाही, मी केलं खूप वेळा, की विदाउट स्टॉप वॉच आपण जप करताना कधी कधी एक एक माळाला 15 मिनिटं लागतात, कधी 20 मिनिटं लागतात. म्हणजे आपलं चांटिंग कुठं चाललंय काय चाललंय एवढं काय, म्हणजे असं म्हणजे कोणीतरी तुम्हाला ॲमरिंग, म्हणजे असं आपल्याला कसं आहे, खूपच आळस चढल्यामुळे ना, कोणी तुम्ही मागं असं काठी घेऊन नसल्यामुळे ना आपण एवढं त्या गोष्टीला असं केअरफुल घेत नाही. मग तुम्ही चांटिंग करत आहात, चालत फिरत बोलत, म्हणजे एकतर नियम काय सांगितलं प्रभुपादांनी, 16 माळा करा. मग त्यामध्ये आपण काय केलं, हळूहळू 16 माळा तर करतोय. मग काय 4 माळा बसून करणार, 4 माळा फिरत, 4 माळा झोपत, 4 माळा मोबाईल बघत, असं करत करत असे अनेक चांटिंगचं म्हणजे प्रकार. तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल चांटिंगच्या प्रकारचं काय, की एक चांटिंग करतो मोबाईल बघत बघत, एक चांटिंग करतो टीव्ही बघत बघत, एक चांटिंग करतो चर्चा करत करत, एक चांटिंग करतो गप्पा गोष्टी करत करत, एक चांटिंग करतो फिरत फिरत. असे अनेक प्रकार चांटिंगचे नमुने. मग एक झोपत झोपत, आणि काय 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 इतके चांटिंगचे प्रकार आहेत ना. एकदा महाराज सांगत होते, आम्ही वृंदावनला होतो सेमिनार मध्ये. एक बाई होती ना, तिकडे जपाची माळा होती, दीक्षित भक्त होती माताजी. मग खूप मोठी जपमाळा त्याच्याकडे. म्हणजे बीडबॅग चांगली मोठी लट्ट माळा होता. बाजारात जायची ते शॉपिंग करायला, एकदा गेली बाजारात जपमाळा घेऊन, त्यात पैसे काय काय ठेवली होती. शॉपिंग करून आली आणि पाहिली की आता आतामध्ये एवढी मोठी पिशवी आहे, पण जपाची माळाच आतमध्ये नाहीये. नुसता आपली पिशवी घेऊन ते जायचे यायचे, पण जपाची माळा त्याच्या नव्हती त्यामध्ये. तर अशी काही लोकांची अवस्था की इतके म्हणजे हे झालेले ना, की
बरं का, मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप आळशी आहात म्हणून, मी सुद्धा आळशी आहे म्हणून, पण प्रत्येक व्यक्ती बिझी राहतो, बिझी आहे. पण बिझीचं काय की आपण हे ढकल, अरे बस जोरात ढकल तर हा. आपण बिझी आहोत, त्यात काही वादच नाही, म्हणा बिझी राहिलं पण पाहिजे. मी म्हणत नाही कोणी आळशी आहे म्हणून. पण आपल्याला चांटिंग मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, तडजोड करायची नाही आपण चांटिंग मध्ये. आपण काही झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये काही गोष्टी तडजोड करतच नाही आपण. बघा, आपण झोपण्यामध्ये तडजोड कधीच करत नाही. 6 घंटे, 5 घंटे, 4 घंटे काय म्हणून झोपतोच आपण, नाही का? किंवा खाण्यापिण्यामध्ये सुद्धा तडजोड करतच नाही आपण. चला एक टाइम काय म्हणून आपण खातोच आपण. तर आपण चॅन्टिंग मध्ये का आपण कॉम्प्रोमाइज करायचे आपल्याला? मी पाहिलं की आमचे जे विद्यार्थी आहेत, जवळपास मला वाटतं 100 एक बघतायत. गेल्या आता आता पुढच्या महिन्यामध्ये अॅनिव्हर्सरी आहे आमची त्या जपा आवाज त्यातला कमी जपा स्कोर जे आहे ना त्यामध्ये, त्याला मला वाटतं 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्याचं अॅनिव्हर्सरी आपण सेलिब्रेशन करणार आहोत. त्या 3 वर्षामध्ये खूप खूप भक्तांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलेलं आहे. चांटिंग विषय आहे. मी पाहिलं की आमच्या ग्रुपमध्ये जे मुलं आहेत एकदम बसून 16 माळा स्टॉप वॉच लावून, म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे बरं का. सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय जर विचारलं तुम्हाला, 16 माळा एका ठिकाणी बसून करणं. इस्कॉन मध्ये असे खूप लोक आहेत बरं का, म्हणजे खूप दुर्भाग्याची गोष्ट म्हणू शकतो की दीक्षा होऊन सुद्धा 16 माळा न करणारे लोक पण आहेत. आणि जे करणार म्हणजे एकतर तुम्हाला 100 पैकी 10% लोक सापडतील की दीक्षा झाली पण 16 माळा करत नाहीत. आणि तुम्हाला त्यामध्ये 40% लोक सापडतील, 50-60% लोक सापडतील ते बसून जप करत नाहीत. त्यात तुम्हाला 70% लोक मोबाईलवर जप करणार सापडतील. फक्त मी असं म्हणत नाही ते लोक खराब आहेत म्हणून, पण सत्यता आहे, वास्तविक सत्य म्हणून की तुम्हाला 10% किंवा 15% लोक तुम्हाला सापडतील एकदम बसून चांगले जप करणारे. हं? तर आपल्याला खूप गरज आहे बरं का. शिला प्रभुपाद सांगतात, हे वाक्य मी कधी विसरत नाही म्हणा, की शिला प्रभुपाद म्हणतात की जो माणूस 16 माळा एका ठिकाणी बसून करतो त्याला तिन्ही लोकांमध्ये कोणी हलवू शकत नाही, असं शिला प्रभुपाद म्हणतात. आणि मी स्वतः अनुभव केलेला आहे की 16 माळा केल्यावर इतकी पॉवर व्यक्तीमध्ये येते, इतकी ताकद येते ना, की तो खूप आपली स्टॅमिना खूप वाढते, म्हणजे क्षमता त्याची खूप वाढते. म्हणजे तो 16 माळा केल्यावर तो इतकी एनर्जी त्याला येते ना, की जसं की आपले एखादी मोबाईल चार्जिंग झालं की किती बॅटरी चालते कंटिन्यू, तसं 16 माळा झाले ना इतकी बॅटरी फुल होते ना आपली, की माणूस कंटाळा येत नाही, उत्साह खूप येते व्यक्तीमध्ये. तुम्ही अनुभव केला की नाही, म्हणजे तुमच्या कामामध्ये सुद्धा, ड्युटीमध्ये सुद्धा तुम्हाला कंटाळा येतच नाही. तुम्ही अनुभव करा की इस्कॉनचे फक्त 4 वाजता उठतात, रात्री 10 वाजेपर्यंत सेवा करतात, पण ते कधी कंटाळतच नाहीत. आणि ते नित्य नियमाने पण त्यामध्ये, कारण हरिणामध्ये एवढं पॉवर आहे ना की खरंच ताकद खूप येते. तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला, तर नामीरुची, तर जीवनामध्ये चांटिंगला आपण कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जसं की हरिदास ठाकूर जे होते, रोज 192 माळा जप करायचे. हं? आणि ते जगन्नाथपुरीच्या मंदिरात जाऊ शकत नव्हते, कारण ते जन्म जे बौद्धिक जगात जन्म घेतलं, एक म्लेच्छ म्हणजे मुसलमान घरात जन्म घेतले होते. त्यामुळे त्यांना प्रवेश नव्हता मंदिरामध्ये, जगन्नाथाच्या मंदिरात प्रवेश नव्हता. तर साक्षात जगन्नाथजी त्यांच्या घरी यायचे. जगन्नाथजी म्हणजे कोण? चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभू यायचे, जगन्नाथ दर्शन करून महाप्रसाद घेऊन यायचे रोज नित्य नियमाने. एकदा पाहिलं की हरिदास ठाकूर जप करताना, आणि गरमीमध्ये जगन्नाथपुरी खूप गरमी असते, ते उन्हात बसून जप करू लागले, पण त्यांना ते गरमी काय कळे ना. पण चैतन्य महाप्रभू काय केलं, जगन्नाथ मंदिरात गेले, दर्शन घेतलं, तर जगन्नाथजी भगवंताला रोज सकाळी एक लिंबाचं लाकूड ब्रश करायला जगन्नाथजीला ऑफरिंग केलं जातं. त्या लाकडाचं महाप्रसाद चैतन्य महाप्रभूला दिलं त्यांनी. ते लाकूड घेऊन आले चैतन्य महाप्रभू, छोटं लाकूड म्हणजे काठी छोटीशी ब्रश आहे, आणि त्या हरिदास ठाकूरच्या बाजूला असं लावलं जमिनीमध्ये, की लगेच खूप मोठा एक वृक्ष झाड प्रकट झाला आणि लगेच सावली. हं? हरिदास ठाकूर जप करताना सावली आली त्यांना. तो झाड आज सुद्धा आहे. की कशाप्रमाणे आपण हरिनाम घ्यायला सुरुवात केलं की भगवंत कशा प्रकारे आपल्याला येतात रक्षा करायला, मदत करायला. तर हरिदास ठाकूर रोज चैतन्य महाप्रभू महाप्रसाद घेऊन यायचे, दर्शन तर द्यायचे, महाप्रसाद घेऊन यायचे. हरिदास ठाकूर इथं खूप आजारी पडले. आजारी पडल्यावर चैतन्य महाप्रभू म्हणले, हरिदास चल तुझ्यासाठी मी प्रसाद आणलाय. पण ते म्हणले की काय म्हणले महाप्रभू, माझे जप झाल्याशिवाय मी अन्नाला ग्रहण करत नाही म्हणे, 192 माळा झाल्याशिवाय मी काहीच खात नाही म्हणे.
त्याने महाप्रसादाला स्पर्श केलं पण काढलं नाही बरं का त्याने. म्हणजे त्यांचे जे चांटिंग करण्याची किंवा हरिदास ठाकूरचं जे डिटर्मिनेशन होतं ना, त्यामुळे चैतन्य महाप्रभूंना सॉरी हरिदास ठाकूरना चैतन्य महाप्रभूंनी त्यांना एक पद उपाधी दिली. उपाधी काय उपाधी दिली? नामाचार्य हरिदास ठाकूर. नाही का? नामाचे आचार्य कोण आहेत हं? नामाचे आचार्य कोण आहेत? हरिदास ठाकूर. ते 192 वेळा रोज करायचे बरं का. आपण कधीतरी करू म्हणजे असं संकल्प करतो. माझा एक विद्यार्थी होता, म्हणजे विद्यार्थी एक भक्त होता, तो एक मुलगा होता. तो म्हणायचा की प्रभूजी, तो हिंदी बोलायचा, प्रभूजी एक दिन मैं हरिदास ठाकुर का रिकॉर्ड तोड दूंगा म्हणायचा. तो म्हणायचा मी 192 वेळा 193 वेळा करतो. त्याला म्हणलं बाळा एकदा तोडशील तू, पण हरिदास ठाकूर आयुष्यभर 192 वेळा करायचे. समजलं का? तर पॉसिबल नाहीये. 192 वेळा काय असतात किंवा 16 वेळा काय असं तुम्हाला कळतं, तर 192 वेळा ते विचारायचं लांबच राहिलं. पण इच्छा तिकडे मार्ग म्हणतात ना, पण इच्छा पण कधी करायला पाहिजे की मी असं एक दिवशी नक्कीच 192 वेळा करीन म्हणून, नाही का? म्हणजे खूप आनंदाची गोष्ट होती ज्यावेळेस होईल त्यावेळेस. म्हणजे तर दुसरी गोष्ट काय की 16 माळा जी आहे ना, तर जनरली 16 माळाचं कन्सेप्ट काय आहे बरं का, की ज्याप्रमाणे श्वास घेतो ना, श्वास घेतो आणि श्वास सोडतो, असं म्हणजे त्याचं जे कॅल्क्युलेशन केलं जातं आणि 16 माळाचे जे कॅल्क्युलेशन केलं जातं, जे गणित येते ना, ते जवळपास सेम येतो. उलट थोडं जास्त येतात ते हरे कृष्ण मंत्र. म्हणजे असं म्हणलं जातं की प्रत्येक श्वासामध्ये एक कृष्ण, एक राम, एक हरे, म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपला म्हणजे दिवसातून जे श्वास घेतो आपण, एक पण श्वास वाया जात नाही. त्यामुळे 16 माळाचा जे कन्सेप्ट आहे, नाही का? तर प्रभुपाद तर म्हणायचे अजून जास्त, जसं वेळ वेळ जास्त माळा करा, पण आपलं 16 माळा मिनिमम चांटिंग 16 गुड राऊंड प्रभुपाद म्हणायचे. अशा प्रमाणे तर आपण करत तर आहोत 16 राऊंड, नाही का? तर आपल्याला अजून चांगली क्वालिटी मेंटेन करायची आपल्याला. तर कसं आहे, गुरु महाराज म्हणतात की प्रचार करणं जिवंतपणाचं लक्षण आहे. ज्यावेळेस आपण इतर लोकांना सांगतो ना तुम्ही जप करा, तेव्हा आपली चॅन्टिंगचा क्वालिटी वाढते, नाही का? पण काय होतं बरं का, तुम्ही 50 लोकांना जप करायला प्रेरणा दिली, तर 10 लोकांनी जर जप केलं तर त्यांची कृपा तुम्हाला मिळतो. त्या कृपयाच्या बळावर तुम्ही चॅन्टिंगचा क्वालिटी वाढते तुमची. एक्झाम्पल काय, मी पूर्वी 16 माळा जप करायचो, पण ज्यावेळेस मुलांना जप करायला प्रोत्साहन देत राहिलो, तर माझी चॅन्टिंगची क्वालिटी खूप वाढली म्हणजे पूर्वीपेक्षा. तर मी जवळपास मी सांगितलं की जवळ 2 वर्षापासून तर मी आता कंटिन्यू बसून 16 माळामध्ये जप होतात. सध्या फेस्टिवलमुळे थोडंसं 16 माळा होतात, एक्स्ट्रा माळा होतात, पण एक्स्ट्रा माळा बसून होत नसल्यामुळे मी 16 माळा स्कोर टाकतो. पण एक्स्ट्रा माळा रोज 10-12 वगैरे होतात. पण प्रयत्न मध्ये येत राहतो की मला 32 माळा तरी बसून करावं, पण काय सेवा असल्यामुळे मग हे होतं आणि पळापळी वगैरे. पण प्रत्येकाने जे गृहस्थ आहेत किंवा जॉब करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे आहेत ना, कमीत कमी सकाळी तुम्ही ड्युटीला जॉईन करण्याच्या आधी 12 माळा तरी तुमचे व्हायला पाहिजे. म्हणजे आल्यावर 4 माळा करायला काय अडचण नाही बरं का. मग तुम्ही सकाळी उठला उशिरा 8 वाजता, मग आंघोळ केलं, आवरलं, प्रसाद काढलं, ड्युटीला निघून गेले 10 वाजता, आणि संध्याकाळी तुम्ही आले 8 वाजता, 7 वाजता आले, तर त्यावेळेस 16 माळ किती मोठं चॅलेंज आहे तुम्हाला समोर. त्या घरी टीव्ही चालू असते, मुलं बाळ असतात, पोरं असतात, आसपासचे लोक असतात, घरचे काय अडचण येतात, काय कामं निघतात. त्यामुळे तुम्ही बसून 16 माळा ध्यानपूर्वक करा म्हणजे शक्य आहे का? नाहीये. ते क्वालिटी चॅन्टिंग होतच नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉपर एक प्लॅनिंग, चांडीची पूर्वतयारी म्हणतात ना, ट्रिपल पी फॉर्म्युला, नाही का? कुठल्याही अचिव्हमेंट प्राप्त करण्यासाठी ट्रिपल पी म्हणतात. प्रे, प्रिपरेशन, प्रॅक्टिस. प्रे म्हणजे काय, भगवंता चांटिंग चांगलं होऊ दे म्हणून प्रार्थना करायला पाहिजे. आणि प्रिपरेशन म्हणजे उद्या मला 16 माळा करण्यासाठी काय करायला पाहिजे, लवकर प्रसाद घ्यायला पाहिजे, लवकर झोपायला पाहिजे, नाही का? आणि प्रॅक्टिस म्हणजे रोजचं रोज करत राहायचं, सराव करत राहायचं आपल्याला, बसून जप करायची. यामध्ये जवळपास मला वाटतं की यामध्ये जवळपास सगळेच त्या आपल्या ग्रुपमध्ये आहेत आणि सगळेच बसून 16 माळा जप करतात त्यामध्ये. तर काही काही डिवोटी लिहितात बरं का की माझे 16 पैकी 10 माळा बसून केलं, 6 माळा चालत केलं, किंवा असं काही लोक काय भक्त लिहितात. पण चांगली गोष्ट आहे. मी तेच म्हणतो की ते करता 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 प्रॅक्टिस होऊन जाते. तर जोपर्यंत आपले नामेत रुची होणार नाही, तोपर्यंत जीवावर दया कसं करणार तुम्हाला? जीव दया म्हणजे काय, की लोकांना कृष्ण भावना देणं हेच खरं जीव दया आहे बरं का. आणि वैष्णव सेवा म्हणजे काय, ज्यावेळी आपण हरिनाम जप चांगलं करू त्यावेळी वैष्णव सेवा करू वाटते. ज्यावेळी ध्यानपूर्वक जप न केल्याने सर्व अपराध घडतात. अपराध कुठले घडतात?
तेच वैष्णव अपराध घडतो किंवा सेवा अपराध घडतो, कधी चांटिंग चांगलं नाही झाल्यामुळे. तर अशाप्रमाणे त्याचे जे विषय आहे की हरिनामाविषयी खूप आपल्याला केअरफुल, आपल्याच्या नेहमी पाहत आहे की यामध्ये बरेच पक्के भक्त आहेत बरं का. पण आपलं जे साधनामध्ये जे एक स्थिरता आहे त्याला टिकून ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर स्थिरता टिकून ठेवा आणि उत्साहाने आपण हेच आपल्याला काय करते, हरिनामच तुम्हाला या बौद्ध जगातून मुक्त करू शकते. तुम्ही पाहिलं असेल की ते ब्रह्मांड एक जे 12 जे 14 लोक जे पाहिलं आपण, तुम्ही पाहिलं असेल त्यामध्ये वैकुंठात जाण्याचा जे मार्ग दाखवलं हरे कृष्ण मंत्राच्या माध्यमाने. तुम्ही गोलोकेर प्रेमदन हरिनाम संकीर्तन, जे गोलोकमधून आलेला जे हरिनाम आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आहे की 16 माळा तुम्ही चांगले करा, बाकीचे माळा एक्स्ट्रा चालत फिरत पण करू शकता बरं का. पण आपण कुठून ते सुरुवात व्हायला पाहिजे, आपल्याकडून सुरुवात करू. जेणेकरून एक आयडियल आपलं जे ग्रुप आहे किंवा आपलं इस्कॉन बीडच्या अंतर्गत चालणारा आयवायफ जी टीम आहे, ती टीम एक आयडियल दाखवायला, म्हणजे समाजामध्ये एक आयडियल बाबा हे जे इस्कॉनचे आयवायफचे जे मुलं आहेत, टीमचे मुलं बसून 16 माळा करतात किंवा जे ग्रस्त आहेत 16 माळा बसून करतात, एक खूप मोठी गोष्ट आहे बरं का, खूप मोठी गोष्ट आहे. ती अचिव्हमेंट प्राप्त करणं. आणि तुम्ही पाहत पण आहे, तुम्ही करत पण आहे, पण आणखी कंटिन्यू करायचं आहे, इतर लोकांना प्रेरणा पण द्यायची आहे. माझं चांटिंग म्हणजे मी अतिशक्ती म्हणून नाही, पण एक रिअलिटी सांगतो. मी बसून जप करताना एकदम असं ताट बसतो नाही का, एकदम असं एक असं कुशासन, एक असं एकदम ताट बसतो ना आपण, की ताट बसून जप केल्याने काय होतं, आपल्याला थोडं झोप लागत नाही. एकदम ताट बसून आणि जसं म्हणजे प्रॅक्टिस करत असतो की असं आपला हात वरच राहिलं पाहिजे चांटिंग करताना, जेणेकरून झोप लागणार नाही, नाही का. तुम्ही एक सावधान, एकदम सावधान असं बसतो ना, आणि एक एकदम विश्राम असं बसले की तुम्हाला झोप लागते. पण एकदम ताट बसला असं तुम्ही एकदम छानपैकी आपला हात असं वर ठेवलं की एक गोष्ट आहे की तुम्हाला झोप लागत नाही. ते पण प्रॅक्टिस करा हळूहळू. असा हात कंटिन्यू ठेवला दुखते बरं का तुमचा हात, पण 2 तास एकदा प्रॅक्टिस झाली ना, तुम्ही 2 तास असा हात खाली करणार पण नाही. आपले एक मोठे आचार्य होऊन गेले भक्ती सिद्धांत ठाकूर महाराज, त्यांचं सिटिंग पोझिशन बघा, ते असं कधी का असं बसतच नव्हते, ते असंच बसायचे एकदम कडक. आणि असं चांटिंग करायचे ते. त्यांचे वडील जे भक्तिसिद्धांत भक्ती ठाकूर महाराज होते, ते पण असं चांटिंग करायचे. आपले परंपरेचे आचार्य आहेत ना, एकदम चांटिंग खूप सुंदर करायचे बरं का. आणि मी पाहिलं की वृंदावन एक साधू होते, खूप मोठे भक्त असतील ते, त्यांनी प्राण सोडलं. तर प्राण सोडल्यावर त्यांचं शरीराचं जे पोझिशन होतं ना, हे असं होतं हात त्यांचं. म्हणजे ते चांटिंग करून 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 ते शरीर सोडल्यावर सुद्धा ना हात खाली होत नव्हतं, असं सरळ होत नव्हतं, असंच हात झालं होतं त्यांचं, चांटिंग करून करून नाही का. तर आपण सुद्धा, मला खूप छान वाटलं त्याला ते चित्र बघून, मला खूप इन्स्पिरेशन भेटलं होतं. मी पण म्हटलं असं चांटिंग आपण पण करूया. तर प्रयत्न करत असतो की बसून चांटिंग ताट बसून 16 माळा एका पोझिशन मध्ये करायचा प्रयत्न आहे बरं का. अशा प्रमाणे करत असतो. तर आपण प्रयत्न करू की खूप छान साधनेमध्ये. तर आपले जे साधना जपा स्कोअरची टीम आहे, ती टीम खूप छान मेंटेन करत आहे. मी पर्सनली पाहत असतो की रोजचं कोण कोण जप करतोय, सगळ्यांचं मी प्रेझेंटी मांडत असतो, किंवा 16 माळा कोणाचं झाले, एखाद्या भक्ताचं चांटिंग स्कोर राहिलं त्याला मेसेज करतो, चांटिंग स्कोर राहिले स्कोर पाठवा. एकमेकांना, म्हणजे हेच आपल्याला, हेच खरी जीवदया आहे बरं का, की लोकांना कृष्णापर्यंत पोहोचवणं ही जीवदया आहे. आणि ते करता करता नामरुची ऑटोमॅटिक होणार. आणि वैष्णव सेवा घडल्यासारखंच आहे. एखाद्या भक्ताला रिमाइंडिंग करणं, 16 वेळा राहिले प्रभू स्कोर पाठवा, ते पण वैष्णव सेवा झाली ते पण. अशा प्रमाणे तुम्ही पण बरं का, मी एकटं नाही. जसं माझ्या अंडरमध्ये जवळ 100-150 मुलं असतील. प्रत्येकाने सुरू करा. तुम्ही पर्सनली तुमच्या घरचा एक ग्रुप बनवा. त्या घरच्या ग्रुपच्या लोकांना सुद्धा आपण, तुम्ही रोजच्या रोज जपा स्कोर अपडेट्स करून घेऊ शकता. नको ते व्हॉट्सअपमध्ये हजारो ते ग्रुप असतात आणि फालतू कितीतरी गोष्टी असतात. पण पाहिलं की आपल्या ग्रुपमध्ये फक्त स्कोअरचे, दुसरं कोणी काही टाकत नाही, एकदम सिस्टमॅटिक नाही का. आणि त्यामध्ये खूप छान ते स्कोअर चालू पण असते. तर तुम्ही पण काय करा, पर्सनली एक ग्रुप बनवा घरचं तुम्ही पण, किंवा तुमच्या मित्राचं 2-4 लोकांचं, त्यामध्ये रोज जपा स्कोर टाकत जा, ते ऍड करत जावा. अजून नवीन मुलं ऍड करा, म्हणजे जेणेकरून काय होतं, एक चांगलं बघा, बाकीचे ग्रुप चालू होतात आणि बंद होतात, पण आपला ग्रुप 2 वर्ष पूर्ण करून मला वाटतं 3रं वर्ष चालू होतंय बरं बहुतेक, आय थिंक. त्यावर तारीख पण आहे त्या ग्रुपवर, बघा एकदा चेक करा. 2022 ला काहीतरी सुरू केलं होतं. चेक करा एकदा तारीख, त्यावर तारीख आहे ग्रुपवर.
आधी 22 ते 23 असेल बहुतेक, 23, 24, 25 2 वर्ष पूर्ण होत आहेत. आधी तिसरा वर्ष चालू होणार आहे. या याचा मागचं 11 दोन फेब्रुवारी 2021. 2/11/21 का? 11 नाही, एक फेब्रुवारी. जुनी ग्रुप 21 का? हा, 2021. 21, 22, 23, 24. वर्ष पूर्ण होते आता. 3 वर्ष पूर्ण होत, 4थं वर्ष सुरू होईल ना? हा, 4th वर्ष पूर्ण सुरू होईल. ओके. 11 फेब्रुवारीला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, 4था वर्ष पदार्पण करत आहे. तर बघू शकतो की आपण काही ग्रुप चालू होतोय, व्हॉट्सअप ग्रुप परत बंद पडतात, चालू होतात, बंद पडतात. पण एक आयडियल ग्रुप म्हणू शकतो नाही का, जे ज्या उद्देशाने व्हॉट्सअप बनवलं ते उद्देश पूर्ण झालं तर काही ते नाही का. तर आणि त्यामध्ये बरं का, खूप मुलं आले गेले, पण टिकून राहिलेली मुलं खूप भाग्यशाली आहेत. काही काही मुलं आले, काही लोकांना मी पाहिलं की सुरुवातीला काही मुलं ऍड केलं होतं, पण ते मुलांना जास्त आवडली नाही गोष्ट. स्कोर टाका, मी फोर्स केलेलं त्यांना आवडलं नाही, किंवा काही लोक लेफ्ट झाले वगैरे. पण जे खरं अरिनामा ज्याला रुची वाढली ते टिकून राहिले, आणि आज सुद्धा ते कंटिन्यू करत पण आहेत. आणि मी किती मुलांना त्रास देत असतो की स्कोर पाठव, स्कोर पाठव. त्यामुळे सुद्धा मुलांना, काही मुलांना म्हणजे आवडतं बरं का, पण काही मुलांना आवडतं, ते मुलं लेफ्ट पण होतात. पण नवीन मुलं बरं का, जुने आता जे आयवायचे मला वाटतं जे एक एक 4 ग्रुप आहेत बरं का. एक ओल्ड ग्रुप आहे 16 माळा करणारे, जुनं ग्रुप, त्या सगळे 16 माळा करणारे दीक्षित भक्त जवळपास आहेत. त्यामध्ये 2, 4, 7, 8 जे दीक्षा घेणारे भक्त आहेत. हे काय खूप नवीन मुलांसाठी, जे 2 माळा, 3 माळा, 4 माळा करणाऱ्या मुलांसाठी काय न्यू. तिसरा एक ग्रहस्थ लोकांचं दीक्षित भक्त आहेत, ग्रहस्थ लोकांसाठी आहे. आणि चौथा बेसचे काही आहे, बेसचे वगैरे आहेत, असं काही 2, 4 आहेत म्हणा. पण तुम्ही मेंटेन करत आहात, कंटिन्यू स्कोअर पाठवत आहे. आणि पाहिलं की बिलम ते आपल्या यात्रेमध्ये आलेले काही पण मुलं आहेत, खूप सिन्सिअर झाले, ते पण एकदम पक्के स्टॉप वॉच लावूनच जप करू लागलेत. तर हेच आहे. अं, तर बरोबर 30 मिनिटं झाले. तर विषयच आहे की हरिनामामध्ये रुची वाढणं. तर आजच्या क्लास विषय संदर्भात काय क्वेश्चन किंवा तुम्हाला काय प्रश्न पडला चांटिंग विषयी, किंवा ग्रुप विषयी, किंवा साधनेविषयी, किंवा बाकीचे एक 10 मिनिट आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. नंतर आपल्याला काही अनाउन्समेंट पण आहेत. आणि पुढचं काही प्रश्न असा आहे की या ठिकाणी दीक्षित भक्त खूप आहेत, आणि आमची इच्छा आहे की ग्रुपमध्ये प्रत्येक दीक्षित भक्ताने बोलायची तयारी करायला पाहिजे. लास्ट टाइम मी ऐकलं होतं की अंतर्यामी प्रभू सांगत होते की खूप लोकांना चान्स दिलं बोलण्यासाठी, पण कोणी बोलायला तयार नव्हते. तर शिल प्रभुपाद म्हणतात की माय मिशन इज प्रिचिंग मिशन, प्रिचिंग मुवमेंट. तर तुम्ही बोलल्याशिवाय कसं होणार. आणि आपल्यामध्येच बोलायचं आहे. 2 शब्द बोलायला खूप आपल्याला म्हणजे असं मी पाहिलं आमच्या काही मुलांना फक्त बोला असं सांगायचं एवढंच कमी, लगेच बोलतात ते. पण बाकीच्या मुलांना फोर्स करावं लागतो, बोला 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 बोला. तर आपण या ठिकाणी बोलायला कधी कंटाळा करायचा नाही. आणि काही क्वेश्चन असेल तर तुम्ही ऍड्रेस करा किंवा विचारा. आणि काही तुम्हाला काही गोष्टी आवडल्या तर ते बोला किंवा आजच्या संदर्भामध्ये, किंवा इतर गोष्टी काय तुम्हाला आज गेल्या गुरुवारी खूप कमी लोक होते, आज खूप संख्या चांगली आहे, 34 लोक आहेत. माझ्यासमोर एक 3 भक्त बसलेले आहेत, 35, 36, 40 एक लोक आहेत. ओके. अंतर्यामी किंवा अनुपम सौंदर्य. ओके, क्वेश्चन एक प्रभूजींना. ओके, माधव प्रभू. ओके, श्रवण माधव प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. अरे बोल, जोरात बोला थोडस. प्रभूजी, प्रभूजी एक थोडासा प्रश्न असा होता की अर्ध्या माळा माझ्या जवळपास 10-12 माळ तर घरी होतात, पण सकाळी स्टॉप वरती यावं लागतं आणि स्टॉप वरती वेळ नसतो, संध्याकाळी उशीर होतो जायला. तर मग स्टॉप वरती किंवा जाताना मी माळ करतो, पण आपलं जे हे काउंटर असतंय, फिंगर काउंटर, त्या फिंगर काउंटर वरती जवळपास रोजच्या माझ्या कमीत कमी 5 ते 6 माळ होतात. तर ते योग्य राहील का? तर प्रयत्न करा. एकतर तुम्ही सकाळी 16 माळा करण्याची बघा. 16 माळा करायला तुम्ही बसून केलं एका ठिकाणी, स्टॉप वॉच लावून केलं तर सर्वांना अनुभव आहे. 1 तास 40 मिनिटं एकदम सुंदर चांटिंग. 1 तास 40 मिनिटं लागतं बरं का. तर तुम्ही नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, पूर्वतयारी केला सकाळपासूनच, म्हणजे तुम्ही प्रिपरेशन केलात तर ना पॉसिबल आहे बरं का. तुम्ही बसून 16 माळा घरीच करू शकता. आणि एक्स्ट्रा तुम्ही याच्यावर बोटावर करा, पण प्रयत्न करा की 16 माळा तुमचे म्हणजे चांटिंग तुम्ही सोबत येणार आहे. माझ्यासाठी करायचं आहे, बाकी गोष्टी घरच्यासाठी, परिवारासाठी करायच्या, पण 16 माळा माझ्यासाठी आहे. तर त्यामुळे मी भगवंताला प्रार्थना करा, भगवंता 16 माळा बसून घरामध्ये आधीच व्हायला पाहिजे. प्रिपरेशन केलं ना, आणि 1 तास 40 मिनिटं लई मोठी गोष्ट नाही बरं का. 1 तास 40 मिनिट बघ,
फक्त तुम्ही बसून केल्यावर. तर प्रयत्न करा, आणखी एक माळा वाढत वाढत 16 माळापर्यंत बसून घरीच करण्याचा प्रयत्न करा. ते खूप महत्वाचं आहे. मी म्हणत होतो ना, चांटिंग मध्ये कॉम्प्रोमाइज नको, बाकीच्या गोष्टी थोडं कॉम्प्रोमाइज करू, पण चांटिंग मध्ये नको. त्या हिशोबाने थोडं प्रयत्न करा, प्रार्थना करा, पूर्वतयारी करा. रात्री थोडं लवकर झोपा, एक 30 मिनिटं आधी उठा, म्हणजे अजून 4 माळा वाढतील. मग होऊ शकतं बरं का. प्रयत्न करा तुम्ही, म्हणजे प्रयत्न केल्यावर नक्कीच. मी तुम्हाला सांगतो की काय काय ग्रस्त आहेत. मी आज सकाळी एक प्रभूजींना भेटलो होतो, इथे बीडमध्ये राहतात ते. ग्रस्त आहेत आणि जॉब पण करतात. ते प्रभूजी म्हणत होते की प्रभूजी मी रोज सकाळी 2:30ला उठतो म्हणे, आणि म्हणजे सकाळी 16 मी करतो म्हणे. आणि मी म्हणलं तुम्ही आराम करत नाही का? म्हणे माहिती नाही, पण मी दिवसभर जॉब करतो, पण मला झोप येतच नाही म्हणे, रात्री थोडं लवकर झोपतो म्हणे. मला खूप आवडलं त्यांचं, एक आयडियल पर्सनॅलिटी आहे की 16 माळा रात्री 2ला, म्हणजे पहाटे 2:30ला उठून ते आंघोळ करून 3 ते 5 वाजेपर्यंत 16 माळा करून घरचे कामं करतात, बाकी सेवा करतात, काही एक्सरसाइज करतात, काही असेल तर पुढची गोष्टी करतात. असं प्रयत्न करा. ओके, नेक्स्ट. कोणाचं काही क्वेश्चन? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. ओके, बोला, कोण आहेत का? दंडवत प्रणाम प्रभू. जोरात, अमोल, आवाज येत नाही, म्हणजे माईक. हरे कृष्ण गुरुजी, दंडवत हा, प्रणाम. आता येतोय जोरात प्रभूजी बोला. ओके, आवाज? हा, जोरात, थोडं थोडं जोरात बोला. ओके. प्रभूजी ते थोडस आता ते जरासं माळा आता व्यवस्थित होत नाही. थोडस ते कामानिमित्त जरासं हे झालं. पण ते म्हणजे आता हे नाही होत व्यवस्थित, क्वालिटी येत नाही माळावर, आणि थोडा जड पण जातोय हम्म. आता माळा. हे घरग्रस्त लोकांना लय अडचण येतात बरं का. कधी काम असते, कधी काम निघते, कधी कामाला लोड असते, कधी मदतीला कोण नसतात. त्यामुळे ना थोडं प्रयत्न करा. अं, इच्छा, प्रार्थना करा. 1.5 तास तुम्हाला निघेल बरं का. मान्य आहे तुम्ही खूप व्यस्त आहे, आणि मी प्रॅक्टिकल पाहिलं बरं का, की ते एकदा अडकून बसलं की माणूस कामामध्ये, त्याला बाहेर पडता येतच नाही. सकाळी गेलेला माणूस कामाला की संध्याकाळपर्यंत त्याला काहीच करता येत नाही. कामामध्ये वेळ मिळत नाही, काही मिळत नाही. तुम्ही 2 गोष्टी करा, प्रार्थना करा, पूर्वतयारी करा, आणि प्रॅक्टिस करा. नक्कीच बघून तुम्हाला मदत करतील बरं का. आपल्या प्रयत्नाला भगवंत नक्कीच तुम्हाला मदत करायला पाहिजे. मी स्वतः अनुभव केलं बरं का. म्हणजे मी खूप जुनी गोष्ट आहे, 2001 ची गोष्ट असेल, किंवा त्यावेळेस मी घरी जॉब करायचो, त्यावेळेस मी ऑप्टिकल्समध्ये, चष्म्याच्या दुकानामध्ये जॉब करायचो, आणि मी एक फिटिंग करणारा म्हणजे जॉब करायचो. आणि त्यावेळेस मला मी जेव्हा नवीन इस्कॉन जॉईन करण्याच्या आधी सकाळी 9ला गेली तर रात्री 9ला यायचो मी. पण जसं मी इस्कॉन मध्ये आलो तर मग जशी मग इच्छा वाढली नाही, मला चांटिंग साधना चांगली करायची आहे, तर मग काय झालं, हळूहळू माझा जॉबचा टायमिंग ऑटोमॅटिक बदलला. जसं मी चेंज केलं, दुसरीकडे गेल्यावर ते सकाळी 10ला जायचो आणि रात्री 6ला सुटायचं माझं. म्हणजे जसं मी इच्छा करत गेलो तसं मला वेळ भेटत गेला, आणि साधना पण चांगलं करत करत म्हणजे होत गेली. ते जसं आपण इच्छा केली ना, तर प्रयत्न केले ना, भगवंत तुम्हाला काहीतरी मदत नक्कीच करतात. साधनेला तेवढं तुम्हाला ओढ लागली ना, मला म्हणजे साधना चांगली व्हायला पाहिजे, भगवंता साधना चांगली व्हायला पाहिजे का, साधना शिवाय बाकीच्या गोष्टी काय एनर्जी येणारच नाही तुम्हाला. तुम्ही खूप चांगलं काम करताय, खूप पैसे कमवताय, पण 16 वेळा होत असेल तर मग त्या कमवण्याचं सॅटिस्फॅक्शन भेटत नाही, नाही का. ओके. बरोबर आहे प्रभूजी, माझी इच्छाच होत नाही. मला मला वाटलं की कामावर इच्छाच होत नाही जर 16 माळा झाले नाही तर. चांगली गोष्ट आहे. तर प्रयत्न कर. खूप सिन्सिअर मुलगा आहे बरं का तो, एकदम गंभीर आणि एकदम लय गंभीर मुलगा आहे. एक आयडियल पर्सनॅलिटी म्हणजे काय, याविषयी जो प्रश्न विचारला ते प्रभूजी, जे अमोल प्रभू आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय, इतकं सिन्सिअर, म्हणजे असा प्रश्न विचारतो सिन्सिअरच आहे. आणि तो जे काही लक्ष्मी कमवतो त्यामध्ये म्हणजे थोडं काय लक्ष्मी स्टोअर करून ठेवतो, आणि आपल्या गोजीसाठी नेहमी सेवा करत राहतो. म्हणजे ते एक चेतना खूप सुंदर आहे त्या व्यक्तीची, कृष्ण भावनावी चेतना ज्याला म्हणतात. आणि खूपच भगवंत नक्कीच तुला मदत करतील, की चांगल्या वेळेला साधना करायला नक्कीच मदत करतील. सर्वांनी पण प्रार्थना करा की त्यासाठी की छान त्याला पण वेळ भेटू द्या भगवंता, की तो पण साधना चांगलं करेल, नाही का. तर ओके, क्वेश्चन दुसरं काय असेल तर विचारा, किंवा काय अनाउन्समेंट पण मी करणार आहे. तर मधुर गौर, अनुपम सौंदर्य, किंवा अंतर्यामी, बाकी. हरे कृष्णा प्रभू, दंडवत प्रणाम. क्वेश्चन नाही, म्हणजे आजच्या सेशन मध्ये काय आवडले ते पॉइंट शेअर नक्की करावं असं नक्की नक्की. वाटतंय. तर भक्तीमधलं जे एकदम बेस्ट पॉइंट जे आपण सांगत होतो आज, की जे ध्यानपूर्वक जप करणे, जसं एक बिल्डिंग उभारण्यासाठी जसं फाउंडेशन म्हणलं गेलं, तसं आपल्या भक्तीसाठी जे जप आहे, यावर
आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की कसं बसायला पाहिजे, जप करताना चेतना कसं ठेवायला पाहिजे. हे सर्व गोष्टी खूप चांगल्या वाटल्या आणि एक्झाम्पल पण आपण दिलं की म्हणजे जो बीडबॅक आहे तो बीडबॅक हे फक्त जप माळासाठी आहे आणि त्यात दुसऱ्या गोष्टींचा जास्त समावेश नसून त्यात जपमाळा आणि त्याची पवित्रता ठेवायला पाहिजे, म्हणजे काही नाही ठेवायला पाहिजे. आणि जपमाळा बीडबॅक पण कुठे खाली पण ठेवायला नाही पाहिजे. तर हे सर्व गोष्टी खूप चांगल्या वाटल्या. आणि जसं सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं गेलं की जो व्यक्ती करतो तोच व्यक्ती सांगू शकतो, ते खूप चांगलं वाटलं मला. आणि आम्ही पण प्रयत्न करू प्रभूजी, कारण कसं आहे, कोणीतरी करणारा व्यक्ती सांगितल्यावरच त्याचा इफेक्ट पडतो. तर आपण करतात याचं प्रूफ आणि याचं जे आहे तुमच्या शब्दातूनच समजून येते. तर खूप चांगलं वाटलं प्रोजे आज ऐकून. तर आम्ही पण प्रयत्न करू असंच. हरे कृष्ण प्रोजे. दंड. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. आणि कोणाला काय 2 मिनिटं 3 मिनिटं बोलायचं, एक एक मिनिटाचं बोलू शकता, कोणाला बोलायचं? रामानंद गौर प्रभू, काय चॅन्टिंग बसून 16 वेळा करते तुम्ही, काय 1 मिनिटात सांगा लवकर, 2 सेकंदात सांगा पटकन. हरे कृष्णा. दोनों प्रणाम प्रभूजी. सर्व धन्यवाद वैष्णवांच्या प्रभू. चरणी प्रणाम. आवाज येतो प्रभूजी? येस येस, बोला बोला पटकन, फास्ट. खूप खूप धन्यवाद तुमचे प्रभूजी. अहोबिलम यात्रेपासून आल्यापासून खूप चॅन्टिंग मध्ये सुधारणा झाली आहे. तुमच्या अनुगत्याखाली वैष्णवांचं संघ सानिध्य खूप छान लाभलं. असंच लाभत राहो. आपली वृंदावन यात्रा पण आहे आणि तुमचं मार्गदर्शन अनमोल आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला म्हणजे प्रोत्साहन देत आहेत ते खूप प्रेरणादायी आहे आमच्यासाठी. असंच मार्गदर्शन करत राहा, प्रेरणा द्या आणि असाच आशीर्वाद राहू द्या. हरे कृष्ण. नक्की नक्की नक्की. अं, अं, आपले आणि कोण अंतर्यामी, अनुपम सौंदर्य किंवा अं, आपण मग काय अनाउन्समेंट करायचं का, काय थांबायचं का, नेक्स्ट काय? अनाउन्समेंट प्रोजी, फेस्टिवलचे बाकी गोष्टी. येस, तर मीच अनाउन्समेंट करेन. मीच करू का, तुम्ही करणार का, काय सर? चालेल प्रोजी, तुम्ही केलं पाहिजे. चालेल. परत काय अनाउन्समेंट तुम्ही करू शकता, राहिलेल्या गोष्टी. तर येत्या फेस्टिवलचं तुम्हीच करा. ओके, 15 जानेवारी, 15, 16, 17 3 दिवसीय आपल्या राधा गोविंद मंदिरामध्ये कथा होणार आहे. वृंदावनचे एक प्रभूजी ब्रह्मचारी आहेत, अं, ध्रुव नारायण प्रभू, त्यांच्याद्वारे मला वाटतं कालिया दमन लीला आहे. सुंदर कथा होणार आणि युट्यूबवरती येणार आहे ते. आणि नंतर 18-19 परमपूज्य गुरु महाराज लोकनाथ स्वामी महाराज बीडला येत आहेत. हरिबोल. तर गुरु महाराज येत आहेत आणि गुरु महाराज सानिध्यामध्ये शनिवारी रथयात्रा आहे आणि रविवारी गोविंद बर्थडे आहे. तर शनिवारावर सुट्टी असल्यामुळे सर्वांना यायचं आहे बरं का. आणि एकतर यायचं पण आहे, सेवा पण करायचं आहे. जे गृहस्थ लोक आहेत, गृहस्थ लोकांनी दान धर्म पण करायचा आहे प्रत्येकाने. तर फेस्टिवलसाठी सेवा पण करायचं आहे. तर सर्वांना एक गुड न्यूज पण आहे की आज आपलं राधा गोविंदचं जे अल्टर आहे पूर्ण रिनिवेशन झालेलं आहे. आणि रिनिवेशन मध्ये पूर्ण अल्टर मध्ये छानपैकी मार्बल लावण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर ललिता विशाखा जे 3D मध्ये अ, लावण्यात पण आलेलं आहे. तुम्हाला दर्शन मिळून जाईल ग्रुपमध्ये. आणि जे ललिता विशाखा जे सुंदर जे विग्रह आहेत ते जयपूरमधून आणलेले आहे, पण त्यासाठी आमचे एक प्रभूजी आहे 16 करणारे आपले आपल्या प्रोग्राम मध्ये पण आहेत. श्रीनाथ जे गोविंद आहेत आपले प्रभूजी, त्यांचा जे प्रभूजी हरिदासचे वडील, त्यांनी ते विग्रह स्पॉन्सर पण केलेत बरं का. हेमंत रुद्रवार प्रभूजी आहेत, त्यांनी जवळपास 80,000 रुपये दिले त्यांनी त्या ललिता विशाखासाठी. खूप सुंदर रिट्रीट आहेत, आयुष्यभर त्यांच्या नावानेच तर आपण स्पेशल गुरु महाराज गिफ्ट मिळेल त्यांच्याकडे त्यांना. तर प्रभूजींनी ललिता विशाखा, त्यांना एकदाच म्हणलं प्रभूजी असं ललिता विशाखा आणायचं, लगेच त्यांनी स्पॉन्सर केलं, लक्ष्मी पाठवलं. आणि खूप सुंदर, इतकं सुंदर ललिता विशाखा आलेत ना, तुम्ही आता फोटो बघू शकता, उद्या सकाळी किंवा संध्याकाळी फोटो पाठवेन. खूप सुंदर. आणि आणि अशीच छोटी मोठी सेवा आपली क्षमतेप्रमाणे जे काय आहे, ते मोठे माणसं आहेत ते रुद्रवार प्रभू, पण तुम्ही एवढे नाही तरी छोटे मोठे काय सेवा होईना करत राहायचं. पण असे संसारात खूप मोठे लोक आहेत, पण सगळ्या गोष्टी आहेत, पण देऊ इच्छा होत नाही त्यांची. आता आपण
एक सुंदर फाउंटन सुद्धा आणत आहोत. फाउंटन नाही, कारंजे ज्याला म्हणतो आपण. आपलेच मुलगा एक आहे, एक विद्यार्थी, तो स्पॉन्सर करतोय अनाउन्समेंट करणार नंतर. ते डिओटी गोविंद श्याम आहे, जो आकाशचा मोठा भाऊ, तो स्पॉन्सर करतोय. कारंजा, कारंजा म्हणजे फाउंटन, सुंदर फाउंटन भगवंतासमोर असणार आहे. अशा अनेक गोष्टी गोविंदसाठी खूप सुंदर चामर, मोरपंख असते ना, मोरपंख, आम्ही श्री गौर हरिप्रभू स्पॉन्सर केलेला आहे. आमच्या गोविंदजीसाठी खूप सुंदर मृदंग आणलेले आहे. मृदंग, करताल, झांज नवीन, जवळपास आमचे मधुर गौर प्रभू, मधुर विठ्ठल प्रभू 21,000 रुपये दिले, स्पॉन्सर केले. 2 नवीन मृदंग, झांज, करताल, खूप गोष्टी. असे प्रत्येक व्यक्ती आपल्या क्षमताप्रमाणे सेवा करतायत, आणि मी ज्याला सांगतो ते लोक नाही म्हणत नाहीत. एक अधिकार प्रेमाने आपण मागत असतो. नक्की या फेस्टिवलला सुद्धा सर्वांनी गोविंद सेवा केली, लक्ष्मी दिली, म्हणजे आपण प्रॅक्टिकल सेवा करू शकत नाही, नाही का, म्हणजे तुम्ही येऊन काय भांडी घासू शकत नाही, झाडू मारू शकत नाही, पण कमीत कमी लक्ष्मी देऊ शकतो, जेणेकरून आपले कनेक्शन, गोविंदची कनेक्शन, नाही का. तर असे अनेक भक्त आहेत, ते सेवा करतायत. ओके, मधुर गौर, काय सांगायचं का? हरे कृष्णा. तर पुन्हा प्रभूजी 3D म्हणजे काय असतंय? 3D म्हणजे मार्बलवरच कोरलं जातं, म्हणजे मार्बललाच आहे. मार्बल ते डीटी थोडं बाहेर आलेली असते, पण पूर्ण डीटी बाहेर आलेली नसते, अर्ध बाहेर आलेली असते, अर्ध म्हणजे दिसते समोर आल्यासारखं, त्याला 3D म्हणतात. ते भिंतीला असते बरं का. तुम्हाला लक्षात येईल त्याचा फोटो पाहिल्यावर, असं म्हणजे अर्ध कोरलेलं आहे, अर्ध भिंतीला चिटकलेलं असतं, ते त्याला 3D म्हणतात. दिसायला पूर्ण मूर्ती वाटते, पण ते भिंतीलाच असते असं. तसे सुंदर, हा, ते वाटेल मूर्तीसारखे दिसते, पण ते फोटो असते, अशा प्रमाणे. हे पहिल्यांदाच 3D हा विषय ऐकला मी. ते आहे कन्सेप्ट, जुनीच कन्सेप्ट आहे, पण तुम्ही ऐकण्यात तर आहे, तुम्ही फोटो पाहिले तुम्हाला लक्षात येईल ते गोष्ट. तर 3D मध्ये तीन साईडने पाहिलं की ते मूर्तीसारखंच वाटते, असं काही कन्सेप्ट आहे त्याचा. तर नवीन वर्ष म्हणजे आपण आपल्यासाठी नाही, पण जे काय असेल नवीन 2025 मध्ये एक संकल्प करा की साधना खूप चांगलं करेन मी म्हणून, डेली स्कोअर पाठवेन किंवा छानपैकी सेवा करेन. ओके, ओके, प्रोग्रामसाठी सगळ्यांना आमंत्रण आहे. जे येऊ शकत नाही म्हणजे सगळ्यांनी या, डोनेशन पण पाठवा सर्वांनी आपल्या क्षमतेप्रमाणे. ओके, आणि काय, आज खूप मोठे भक्त होते, आहेत बरं का, जवळ 30 एक भक्त आहेत. आपले जे गुरुवारी क्लासेस आहे, तर 2 मिनिटात सांगतो मी. जे भविष्य चालू होतं ना, मी 2021 मध्ये पंढरपूरला गेलो होतो, आणि गुरु महाराजांना भेटलो. गुरु महाराज म्हणले की यूज साठी काहीतरी रोज संपर्क होईल असं काहीतरी कर. तर महाराजांनी आयडिया दिली होती की व्हॉट्सअप ग्रुप बनव, त्यामध्ये जपा स्कोर रोज घेत जा मुलांचा, जेणेकरून रोज कॉन्टॅक्ट त्यांचा राहील, संपर्क राहील, ते सिन्सिअर होतील. तर आपलं जे जेपा स्कोरचं जे जे आहे व्हॉट्सअप जे ग्रुप आहे, त्याचे फाउंडर जे म्हणतो ना आपण, इन्चार्ज किंवा जे काही ओल अँड सोल, जे गुरु महाराजांच्या प्रेरणेनेच ते सुरू झालेले, म्हणून ते टिकून आहे, एवढं 4 वर्ष टिकून आहे ते स्कोर. तर आपण आयुष्यभर टिकून ठेवायचे ते स्कोर, नाही का. त्यासाठी साधना खूप कंटिन्यू करा, आणि खूप लोकांची प्रगती झाली जपामुळे. मी खूप प्रसन्न आहे की माझ्याकडून चांगली सेवा गुरु महाराजांनी करून घेतलं, की तुमची साधना चांगली एकदम. मी आमच्या मुलांना खूप कडक रागवून का होईना, कधी मारून सुद्धा जप करून घेतो. तर हे आहे प्रेम, नाही का. प्रेमात खूप सुंदर एक आहे. तर आपण सर्व एकत्र राहूया, गुरु भाऊ, गुरु बहीण सगळे आपण छान सुंदर सेवा गुरु महाराजांची करूया. तर वेळ तर झालाय, काय अनाउन्समेंट हेच राहिले. बाकी प्रत्येक गुरुवारी जे क्लास होतो, युट्यूबवर ते डाउनलोड केलं जातं, अपलोड केलं जातं. इस्कॉन बीड यूथ फॉरम म्हणून एक चॅनल आहे, त्यामध्ये तुम्ही परत ऐकू शकता लेक्चर, आणि इतर लोकांना पाठवा, शेअर करा. थोडा प्रचार व्हायला पाहिजे. बिचारे आमच्या अंतरे आम्ही एवढं रेकॉर्डिंग करतो, एवढं ठेवतो, पण जास्त कोणी बघत पण नाही, बघायला पाहिजे ते. आणि हे टीमवर खूप सुंदर कार्य करते बरं का, आमचे मधुर गौर प्रभू, वेदा आमच्या, आणि आपलं मधुर गौर, अंतर्यामी चैतन्य, आणि अनुभव सौंदर्य, बाकी जे टीम आहे ते खूप खूप ते तयारी सुरू असते. विशेष करून आमचे मधुर गौर प्रभूंचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या माध्यमाने मी इतकं म्हणजे बिझी राहतो, कधी ते मला आठवण करतो, तुझा क्लास पण आहे, पुढचा क्लास कोण देणार, तुझे फोटो पासून सगळी तयारी. नाही, खूप छान सेवा आहे ही. सेवा ही खरी वैष्णव सेवा आहे बरं का. या वैष्णव सेवेने तुमची भक्ती टिकून राहता तुम्ही. प्रत्येकाने जॉईन करणं सुद्धा एक वैष्णव सेवाच आहे बरं का. इतर लोकांना तुम्ही काय करा, प्रोत्साहन पण द्या, लोकांना सांगा. तर आपण एक 40, 50, 60 लय मोठी अपेक्षा नाही, खूप छान एक सेटअप झालेला आहे, आणि असंच कंटिन्यू राहिलं गुरु महाराजांना सुद्धा आपण झूमवर कधी नक्कीच आणूया.
आणि इतर वैष्णवांना सुद्धा आपण दरवेळेस आपण पाहतो की सिनियर येतात प्रभूजी लोक, तर ब्रह्मचारी येतात, बाहेरचे सिनियर डिवोटी पण येतात. असं आपण कंटिन्यू करूया. ओके. मधुर गौर, आपण थांबायचं का मग काय? आणखीन 10 मिनिटं आहेत. काही भक्तांना प्रश्न असेल तर प्रश्न घेऊ शकता. बोलण्यासाठी खूप गोष्टी आहेत म्हणा. थोडं कोणाला काही क्वेश्चन किंवा डिस्कशन करू शकतो आपण. आपलं ओपन आहे झूम प्लॅटफॉर्म, ज्यांना काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. नाहीतर आपण मग थांबू शकतो. फेस्टिवल थोडं सेवा पण आहे मला माझ्या मागं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. ते आपलं ते बुक सांगा ना. एक कोणतं तरी बुक आपण सुरू करू, म्हणजे असं कंबाईन मध्ये जेवढे फक्त समजा डेली आपण जॉईन करतो म्हणजे विकली मीटिंग मध्ये, तर आपण एक ओके. असं तो एक कॉमन बुक घेऊ प्रत्येकाकडे जे अवेलेबल असेल ते, आणि त्याचा विकली रिपोर्ट पण आपण या क्लासमध्ये आपण देत जाऊ. विकली रिपोर्ट पेक्षा मी काय म्हणत होतो की एक छोटं प्रभात बुक सुरू करू. मी पण सुरू करू, तुम्ही पण सुरू म्हणजे पुढच्या गुरुवारी मधुर गुरु सांगतील तुम्हाला कुठलं बुक्स वाचायचंय. तर काय करायचंय, तुम्ही जपा स्कोर सोबत खाली टाकताना पुस्तकाचं नाव आणि 10 मिनिटं 20 मिनिटं ते पुस्तक वाचलं त्याचं रिफरन्स. हरे कृष्ण भाऊजी, मग 16 जप झाले. त्यासोबत मी पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण पुस्तक 10 मिनिटं वाचलो, 5 मिनिटं वाचलो, एक पान वाचलं, एक पॅरेग्राफ वाचलं, जे काय असेल ते आपण त्या ग्रुपमध्ये टाकूया. त्या संदर्भामध्ये अनुभव संदर्भाचा प्रश्न आहे. पुढच्या गुरुवारी अजून जास्त त्यावर डिस्कशन करू आणि त्यावर तुम्हाला मधुर गौर प्रभू प्रत्येकाला मधुर गौर प्रभूकडे सेवा असेल की प्रत्येक व्यक्ती तो चांटिंग तर मी बघेन, कारण चांटिंगचं कसं आहे थोडं सेन्सिटिव्ह विषय आहे, मुलांना थोडंसं मागं पडावं लागतं. पण मधुर गौर प्रभूंची एक सेवा पण आहे की प्रत्येक माणूस तो डिवोटी तो वाचन करतोय का. लीडर शुड बी रीडर, गुरु महाराज म्हणतात की लीडर शुड बी रीडर. तर अनुभव सौंदर्याला खूप आवड आहे वाचण्याचं, तर तो नेहमी सांगत असतो. तर आपण सुंदर पुस्तक डिसाईड करू पुढच्या गुरुवारी. थोडा 7 दिवस आणि एक काम करा की प्रत्येकाला कुठलं तुम्हाला काय वाटतं ओपिनियन पुस्तकाविषयी ते सांगू शकता. तर प्रत्येकाने डिसाईड करून एखादं पुस्तक डिसाईड करू, छोटं पुस्तक प्रभुपादांचा किंवा छोटे बुक्स किंवा या ठिकाणी सगळे दीक्षित बघताय त्यापेक्षा मला असं वाटतं की कृष्ण बुक खूप चांगलं राहील. कारण खूप मोठं पुस्तक पण आहे, खूप दिवस पण लागेल. कृष्ण बुक खूप छान पुस्तक आहे. छोटे पुस्तकं तर आपण वाचतो. प्रत्येकाने कृष्ण बुक सुरू करायला काय अडचण आहे का, म्हणजे काय अडचण नाही ना. अनुभव सौंदर्य किंवा मधुर गौर वगैरे. आपण कृष्ण बुक पासून सुरू करू शकतो. हम्म. कृष्ण काही बुक हरकत कसं आहे नाही प्रभू. वाचायला खूप आनंद मिळतो आणि रात्री शिल प्रभुपाद म्हणजे कृष्ण बुक प्रत्येकाने वाचायला पाहिजे रात्री झोपताना वगैरे वेळ भेटला ना. तर असं मी म्हणत नाही, कंपल्सरी नाही की 10 पान 20 पान, एकच पान वाचा, एक पॅरेग्राफ वाचा, पण डेली वाचा आणि ते जपास करून टाका. जे नाही टाकलं तर तुम्हाला मधुर गौर प्रभू तुम्हाला मेसेज करतील, प्रभूजी तुमचा रीडिंग स्कोअर आलेला नाही, कृपया रीडिंग स्कोअर टाका. चालेल ना मधुर गौर. हरे कृष्ण. हरे अरे बोल. कृष्ण. चालतंय प्रभू, चालतंय. हरे कृष्ण. आणि अरे बोल, अरे बोल. हा, कोण बोला कोण बोलतायत, आवाज आहे ना, कोण बोलतायत. बोला बोला. रामानंद गौरदास प्रभूजी. हा येस. हा प्रभूजी, एक आनंदाची बातमी अशी आहे की उद्या 10:15 परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं संघ सानिध्य लाभणार आहे. ते लाईव्ह मध्ये आमचे भक्तिशास्त्रीचे कोर्स चालू आहे. हरी बोल. हा बोला बोला, ऐकतोय. हा, भक्तिशास्त्री जे आमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी गुरु महाराज उद्या झूम झूम मिटिंगला अवेलेबल आहेत. आता ते मला माहित नाही इतरांना म्हणजे जॉईन करायला सांगितलं की नाही माहित नाही, शनिवारी परंतु शनिवारी हा शनिवारी उद्या, परवा परवा आहे, आज गुरुवार आहे. अरे सॉरी परवा परवा. हा हा हा, विचारून काय करा, विचारून मग करू आपल्या शकता. ग्रुपमध्ये. बाकी इतर भक्त पण जॉईन करू शकतात का नाही. नाही, हा हा, विचारा तुम्ही, विचारून विचारून. इन्चार्जला विचारा, विचारून मग हा सांगा. विचारून. मग हो 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 आपण ते झूम लिंक आपण हे करून मग मधुर गौरव पाठवा, मधुर गौरव शेअर करतील किंवा सांगतील इतर लोकांना की जॉईन करा हो म्हणून. हो प्रभूजी हो. सकाळी झूम पण रोज सकाळी गुरु महाराज झूमवर असतात बरं का, ते पण बघू शकता तुम्ही, हो दर्शन घेऊ शकता. हो हो प्रभूजी हो. रोज सांगायचं गुरु महाराजांचा. पण आपलं हो. दुर्भाग्य की आपण कमी लोक जॉईन करतात. ते पण करा सकाळी जपा टॉप. चालेल बरं का, मला थोडं सेवा आहे, परत भेटूया आपण हो. पुढच्या गुरुवारी. चालेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रील प्रभुपाद गुरु महाराज की जय.